नमस्कार. आज आपण करणार आहोत खतखत, सारस्वत पद्धतीचं आणि अत्यंत प्रिय सारस्वतांना असलेलं असं खतखत आपण करणार आहोत. ही रेसिपी मला माझ्या आजीकडून शिकवली गेली आणि बहुतेक वेळा गणपतीत किंवा नवरात्रीत उपासाच्या दिवशी ह्या अशा प्रकारचं खतखत केलं जातं, कारण ह्याच्यात कांदा लसूण वगैरे वापरला नाही जात आणि अतिशय रुचकर अशी ही भाजी होते. सगळ्यांना आवडते कारण का त्याच्यात थोडा गूळ आणि चिंच असतं, त्यामुळे ही भाजी सगळ्यांना प्रिय आहे. म्हणजे अगदी पुण्यातल्या ब्राह्मणांना, सारस्वतांना तर प्रिय आहेच, परंतु पुण्यातील ब्राह्मण इतर जे लोक आहेत त्यांनासुद्धा ही भाजी फार आवडते, कारण ही न्यूट्रिशियस आहे. सर्व प्रकारच्या भाज्या ह्याच्यात घातलेल्या असतात आणि कंदमुळं जास्त घालतो आपण ह्याच्यात. आता इथे जी अवेलेबल होती आणि घरात जी उरलेली भाजी होती ती भाजी मिळवून मी ही भाजी करते. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे घरातल्या लोकांना व्हेजिटेरियन द्यावं असं माझ्या नवरात्रीचे 9 दिवस पाळले जातात आपल्याकडे, त्यामुळे ही भाजी मी नेहमी नवरात्रीला करते. आणि या भाजीचं इंग्लिश नाव आपण व्हेजिटेबल स्ट्यू असं पण म्हणू शकतो, कारण का त्यांना हे व्हेजिटेबल स्ट्यू फार आवडतं. तर अशा प्रकारची ही न्यूट्रिशियस भाजी आज मी बनवते. ह्याची काय तयारी केली आहे तुम्ही? हां, हे पहा, मी याच्यात सुरण, रताळं आणि अरवी ही भाज्या, इकडे लोकल भाज्या ज्या मिळतात त्या मी घेतल्या आहेत, उकडून घेतल्या, मीठ घालून उकडल्या आणि असे त्याचे फोडी करून ठेवल्या. आता ही भाजी आहे ती रुशीची भाजी आहे. ही आपल्याला सगळी कट केलेली मिळते. ती मी आणून स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी घालून ही उकडली आहे आणि थोडं मीठ घातलं आहे त्याच्यात, म्हणजे भाजी आतपर्यंत मीठ जातं. आता ह्याच्यात शेंगा पण मी घालणार आहे. आपल्याला पाहिजे तसं या शेंगा मी उकडून घेतल्या आणि बटाटे, थोडेसे बटाटे होते घरात उकडलेले, ते पण मी घालणार आहे. एक अर्धा वाटण आहे. आमच्या सारस्वतांमध्ये खोबऱ्याशिवाय तर होतच नाही, ओलं खोबरं लागतं आम्हाला सगळ्यामध्ये. त्यामुळे हे ओलं खोबरं आणि त्याच्यात थोडे धणे आणि मिरी, थोडीशी, अगदी अर्धा चमचा धणे आणि 1-4 मिऱ्या अशा मी घातल्या आहेत चवीसाठी. आणि आता मी गरम मसाला पण ह्याच्यात थोडा घालणार आहे, तो मी नंतर दाखवते तुम्हाला. हां, तर हे वाटप आहे. खोबरं घ्यायचं आणि धणे मिरी घालून वाटायचं अगदी. बोला. ह्याच्यात आणखीन एक इन्ग्रेडियंट आपण घालतो की बहुतेक जणांना हे माहिती आहे की नाही मला कल्पना नाही आहे, परंतु सारस्वत लोकांमध्ये आणि गोव्याच्या लोकांमध्ये हा फार प्रिय आहे प्रकार. याचं नाव आहे तिरफळ. तर हे 3 त्याच्या पाकळ्या असतात अशा. तर ह्या तिरफळ याला म्हणतात. ह्याच्यामध्ये एक बी असते काळ्या रंगाची. तर ही काळ्या रंगाची बी आपण काढून टाकतो, कारण ती कचकच येते. जर आपण ती घातली तर थोडंसं कचकच वाटते आपल्या दातांना, त्यामुळे ती काढून टाकावी आणि नंतर ते कुटून घ्यावं थोडंसं. ते कुटून थोडंसं घेतलेलं आहे मी. आणि ही बी अशा प्रकारे असते ह्याच्यात. हे अशी काळी बी असते, ती काढून टाकली पाहिजे, म्हणजे त्याची कचकच येत नाही, कारण कुटताना ते बारीक होते आणि मग त्याची कचकच निर्माण होते. तर ते काढून मग कुटावी, म्हणजे मग असं छानपैकी या तिरफळाला स्वाद असतो. हां, गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि आता त्याच्यात मी ही भाजी आहे, ही जी रुशीची भाजी आहे ती पाण्यासकट त्याच्यात टाकणार आहे. त्यामुळे ह्याच्यात मीठ टाकताना थोडा बेताचं मीठ टाकावं उकडताना. छान उकडली गेली आहे ही भाजी.
भाजीत मी थोडी हळद घालणार आहे. थोडी हळद घालते मी त्याच्यात. ही भाजी किती आपण कमी करण्याचा प्रयत्न केला तरी ती खूप खूप होते. त्यामुळे आपण प्रमाणशीर आपल्या जितकी गरज आहे तितकीच करावी. थोड्या भाज्या कमी घ्याव्यात. आता माझ्याकडे आम्ही दोघंच जण आहोत, तरी ही भाजी जरा जास्त, पण मी आजूबाजूला पण ही भाजी देते कारण त्यांनाही आवडते, शेजाऱ्यांना, त्यामुळे त्यांना पण मी देते. आता हे मी टाकते याच्यात उकडलेलं सगळं. हे काय कंदमुळं आहेत? हां, ही कंदमुळं आहेत. ही मी आता टाकणार ह्याच्यात. बटाटा पण टाकते. कंदमुळं सालीसकटच टाकावी, नाहीतर ती खूप त्याची पेस्ट होऊन जाते. आता याला थोडीशी उकळ काढली की मी थोड्या ओल्या मिरच्या टाकणार आहे याला तिखटपणासाठी. कोण कोण टाकतं, कोणी टाकत नाही, जसं आपली आवड आहे तसं. तर ही ओली थोडी ह्याला उकळी आली की मग आपण त्याच्यात थोडं तिखट घालणार आहोत, लाल तिखट, अगदी 1 चमचाभर. थोडं मीठ टाकते. आधी आपण मीठ घातलेलंच आहे भाज्यांना, त्यामुळे त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाका याच्यात, आपल्या चवीनुसार. आता मीठ टाकलंय, उकळत आहे हे भाजी. आता आपण याच्यात हे नारळाचं वाटलेलं जे आहे, मिरी आणि धणे घालून ते टाकणार आहोत. वाटलेलं मीठ टाकलंय, पण हे जरासं मी धुवून घेते आता हे भांडं. आणि ह्याच्यात आपल्याला चिंच गूळ घालायचं आहे. आता ही चिंच घालते मी. आपल्या आवडीनुसार चिंच घाला, पण ती आंबट गोड अशी आणि तिखट अशा प्रकारची ही भाजी होते. मी ते टॅमॅरिंड पेस्ट मिळते ती घालते. अशा प्रकारे ती टॅमॅरिंड पेस्ट थोडी मिक्स करून घेतली मी, आणि आता मी ती ह्याच्यात टाकणार आहे. अतिशय पटपट होणारी भाजी आहे ही. फक्त खोबरं वाटायचं एवढंच एक महान कार्य आहे याच्यात. भाजी अतिशय स्वादिष्ट ही. आपल्याला आमटी म्हणून पण खाता येते, पोळीबरोबर भाजी म्हणून पण खाता येते, आणि अतिशय सुरेख लागते. फॉरेनर्सना ही भाजी खूप आवडते, कारण मी एकदा अमेरिकेला गेले होते तेव्हा मी ही भाजी बनवली होती, आणि त्यांनी ती स्ट्यू करून अक्षरशः संपवून टाकली सगळी. फार आवडली त्यांना ही भाजी. आमची एक संस्था आहे फ्रेंडशिप फोर्स, त्याच्याबरोबर आम्ही नेहमी परदेशात जात असतो. खूप मोठा ग्रुप आहे आमचा, 40 लोकांचा. आणि मग तिथे आम्हाला थोडंसं काहीतरी आपलं इंडियन कल्चर दाखवण्यासाठी काही त्यांना करून, काहीतरी वेगळं करून त्यांना खायला घालावं लागतं. त्यांना फार आवडतं हे. आता मी
याच्यामध्ये थोडा गूळ घालणार आहे. हे गुळाची पावडर आहे, हल्ली मिळते ती. तर हा गूळ मी आता ह्याच्यात आपल्या चवीनुसार तुम्ही टाका. कोणाला तिखट आवडतं त्यांनी तिखट ठेवावं. थोडंसं आंबट गोड तिखट असं हवं असेल तर थोडा गूळ जास्त घालावा. 2-3 चमचे मी घातला आहे. हे थोडंसं असं सेमी सॉलिड टाईप भाजी आहे. आता मी ह्याच्यात तिरफळं घालणार आहे. ही तिरफळं मी आता ह्याच्यात टाकते. जनरसली टाका तिरफळं, त्याचा वास आणि स्वाद खूपच छान येतो. हा गरम मसाला आहे, हा मी थोडासा ॲड करते याच्यात चवीसाठी. रेडीमेड केलेला आहे तो टाकला मी. तिरफळं घातली. आता मेन टाकायचं राहिलं, या शेंगा मी उकडलेल्या आहेत त्यामुळे त्या सगळ्यात शेवटी घालते, कारण का त्या लगेच शिजून जातील आणि त्या चांगल्या नाही लागणार मग. आता मी ह्याच्यात मेन टाकायचं आहे ते म्हणजे खोबरेल तेल. वरून ह्याच्यात खोबरेल तेल टाकावं. खोबरेल तेल हल्ली खूप हेल्दी आणि न्यूट्रिशियस मानलं जातं. आम्ही सारस्वत खोबरेल तेल सुद्धा खूप खातो. हां. ही भाजी तयार झाली आहे. किती वेळ लागला उकळायला? उकळायला एक 5-7 मिनटं पुरे, कारण ती शिजवलेली आहे सगळी भाजी. त्यामुळे फार उकळायचं नाही. ते खोबरं जरा आणि चिंच गूळ हे डिझॉल्व होईपर्यंत थोडंसं उकळ द्यायची. 2-4 उकळ्यामध्ये होऊन जातं. ही भाजी तयार झाली आहे मस्तपैकी. खायला पोळी बरोबर हो आणि भाताबरोबर. एकच 1 पॉट कुकरी आहे, एका ह्याच्यात होऊन जातं. झटपट भाजी. आधी उकडून ठेवलेलं असेल तरी ती अतिशय फ्रेश आणि चांगली होते. समजा काल रात्री तुम्ही सगळं उकडून ठेवलं, सकाळी फक्त एवढं करायचं. खोबरं पण वाटून आत ठेवलं तरी चालतं फ्रीजमध्ये, आणि ते घालायचं. मी फ्रेश करते कारण का आमच्याकडे जरा फ्रेश लागतं. पण जे वर्किंग आहेत वुमेन त्यांना ही भाजी रात्री सगळं तयारी करून ठेवायची, सकाळी 1 पॉट कुकरी, फटाफट भाजी.